लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, पण 2 महिन्यांचे पैसे हे एकत्रितपणे दिली जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींनो, आत्ताच मोबाईल चेक करा. त्यांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये 1000 रुपये जमा झाले. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे, कारण आता लाभार्थी महिलांना 3,000 रुपये मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे जमा केले जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट मानला जात आहे. या योजनेअंतर्गत दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जाणार असल्याने महिलांना एकत्रित मोठी रक्कम मिळणार आहे आणि त्यामुळे अनेकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार आहे. संबंधित मंत्र्यांनी देखील स्पष्ट केले आहे की पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकरच सर्व लाभार्थींना ही रक्कम मिळणार आहे. सध्या राज्यातील मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी ही प्रक्रिया सुरू असून सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना याचा फायदा होणार आहे. 22 मार्च पासूनच या निधी वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. फेब्रुवारीचा 20वा आणि मार्चच्या 21वा हप्ता एकत्रित जमा केला जात असून अनेक महिलांच्या खात्यात दुपारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार असल्याने शनिवारीच हे पैसे जमा करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा टप्प्यांमध्ये रक्कम खात्यात जमा होत आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या महिलांसाठी ही एक मोठी दिलासादायक गोष्ट ठरत आहे. मागील काही महिन्यांचा विचार केला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता साधारणपणे महिन्याच्या शेवटी जमा होत होता. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये, डिसेंबरचा मकर संक्रांती पूर्वी आणि जानेवारीचा फेब्रुवारीच्या शेवटी जमा करण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र कधी मिळणार याची उत्सुकता होती आणि आता ती पूर्ण होताना दिसत आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला असून डीबीटी प्रणालीद्वारे थेट खात्यात पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे महिलांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट लाभ मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या पसरत होत्या, पण आता प्रत्यक्षात निधी जमा होण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती स्पष्ट झाली आहे. आता महिलांना त्यांच्या जिल्ह्यानुसार आणि बँक खात्यानुसार पैसे मिळत आहेत. त्यामुळे पुढील माहिती काळजीपूर्वक पाहणे महत्त्वाचे आहे. अनेक महिलांना घरकाम, शेती किंवा इतर जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांना स्पष्ट आणि योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर काही तणावपूर्ण घडामोडी सुरू असल्या तरी राज्य सरकारने महिलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेषतः गॅस कनेक्शनसाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळत आहे. ज्या महिलांना अद्याप गॅससाठी मदत मिळाली नव्हती त्यांनाही आता ही रक्कम दिली जात आहे. त्यामुळे काही लाभार्थींना हप्त्यासोबत अतिरिक्त मदतही मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम लागू आहेत. सर्व महिलांच्या खात्यात सरसकट पैसे जमा केले जात नाहीत. ज्या महिला पात्र आहेत आणि सर्व अटी पूर्ण करतात त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे स्वतःची पात्रता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे, KYC पूर्ण असणे, उत्पन्न मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमी असणे, घरात सरकारी नोकरी नसणे अशा काही महत्त्वाच्या अटी आहेत. तसेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जात आहे. डीबीटी प्रणालीद्वारे पैसे टप्प्याटप्प्याने जमा केले जात असल्यामुळे एका दिवसात सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे शक्य नसते. दररोज मर्यादित संख्येने खात्यांमध्ये पैसे जमा केले जातात. त्यामुळे थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू असून सरकारी, खाजगी, सहकारी आणि पतसंस्था अशा सर्व प्रकारच्या बँकांमधून पैसे जमा होत आहेत.